एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभू, जर कोणी आम्हाला मानसिक त्रास देत असेल किंवा आमचा अपमान केला तर आम्ही काय करावे? भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे अर्जुना, जर तू इतरांच्या वाईट वागणुकीला आपले संस्कार सोडून प्रतिसाद दिला नाहीस तर जो तुम्हाला त्रास देत आहे त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागेल. मन शांत ठेवा, त्याला माफ करा आणि पुढे जा. तुमची शांती हाच त्याचा सर्वात मोठा पराभव आहे. स्वामी म्हणतात, ज्यांच्या मनामध्ये कपट आहे त्यांचं कल्याण कधीच होत नसतं. शेवटी सत्याचा आणि प्रामाणिकपणाचाच विजय होत असतो. जो दुसऱ्याला फसवतो तो स्वतःच्या कर्मांनी अडकतो. म्हणूनच नेहमी स्वच्छ मनाने आणि सरळ मार्गाने चला. वाईट करणाऱ्याला ही वेळ योग्य उत्तर देईल. फक्त तुम्ही तुमचा चांगुलपणा हा कधीच सोडू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एकच विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो. आपल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 कलर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तुला हरवायचंच असतं तर इथपर्यंत आणलं नसतं. म्हणून नाराज होऊ नको. आमच्यावर विश्वास ठेव. तुझ्या सर्व समस्या दूर होतील. स्वामी म्हणतात, झाडावरून पडलेलं पानही आपल्याला खूप काही शिकवून जातं. जर तुम्ही ओझं बनलात तर स्वतःचे लोकही तुम्हाला तोडून टाकायला मागे पुढे पाहत नाहीत. वेळ वाईट आहे, बदलून जाईल, पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहतील. देवाला कुठे शोधू नका. कर्मात प्रामाणिकपणा आणि मनात माणुसकी ठेवा. देव तिथंच भेटेल. लोक येतात आयुष्यात, गरज असेपर्यंत थांबतात. काम झालं की मात्र नातंही मागे सोडून जातात. आपण मात्र त्यांना आपलं समजून मनापासून जपायला जातो. त्यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत आपलं सुख शोधत बसतो. पण एक दिवस अचानक कळतं, आपण फक्त गरजेपुरतेच होतो. त्यांच्या आयुष्यातील एक चॅप्टर जो वेळ आली की बंद होतो. आता मात्र शिकलोय मी नात्यांपेक्षा स्वतःला जपायला, कारण इथे प्रत्येक जण फक्त कामापुरतंच आपलं असतंय. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण फांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरीही तो अश्रूच देत असतो. जिथे आपण ठेस लागून पडतो तेथूनच सुरुवात होते. सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा मग ती मनाला असो. पायाची ठेस शरीराला जपायला शिकवते तर मनाची ठेस ही माणसं ओळखायला शिकवते. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग हा एकच असतो. हक्क गाजवायला सगळे हजर असतात, पण कर्तव्याची वेळ आली की आजूबाजूला कोणीच दिसत नाही. लोक सुखाचे सोबती असतात, दुःखाचे नाही. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, उगाच प्रयत्न करू नका. जसा समुद्राचं पाणी कधी गोड होत नाही तसे स्वार्थी लोक कधीच आपले होत नाही. स्वामी म्हणतात, जग काय म्हणतंय यापेक्षा मन काय सांगतंय हे जास्त महत्त्वाचं, कारण आयुष्य तुमचं आहे, जगाचं नाही. थकलेल्या मनाला आईची कुशी आणि हरवलेल्या जीवाला स्वामींचा आधार यापेक्षा मोठा आधार दुसरा नाही. नशीब आपल्या हातात नसतं, पण निर्णय आपल्या हातात असतात. नशीब निर्णय बदलू शकत नाही, पण तुमचे निर्णय तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतात. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचे व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्या माणसांना जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. लाखात एक वाक्य आहे, लोकांना गमवायला कधीच घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल, पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील.
सगळं आधीच ठरलेलं आहे, आपण फक्त मधला प्रवास करतो. स्वामींची लीला आणि कृपा अशी आहे की प्रश्न पण त्यांचेच आणि उत्तर पण त्यांचेच आहेत. स्वामी म्हणतात, एकटी राहिलीस तरीही चालेल, पण कामापुरता वापर करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. किंमत माणसाची नसते, वेळेची असते. वेळ चांगली असली की सर्व तुमचे असतात आणि वेळ खराब असली की जवळचे सुद्धा दूर होतात. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर संघर्ष करावाच लागतो. नशिबावर नाही, स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. रस्ता कितीही कठीण असला तरीही चालत राहा, कारण मेहनतीचे फळ एक दिवस नक्कीच मिळतं. आपली निंदा करणाऱ्यावर कधीच नाराज होऊ नका, कारण आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपला प्रचार करण्यासाठी परमेश्वराने पाठवलेले हे हितचिंतक असतात. स्वामी म्हणतात, आपलं कोणी कायमच राहत नसतं, सगळे वेळेनुसार बदलत असतात. हे जग असंच आहे, येथे सर्व नाती स्वार्थाने चालतात. स्वामी म्हणतात, सगळ्यात आधी ती नाती तोडून टाका, ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत साथ देण्याऐवजी खोटं सोंग घेऊन फक्त बघण्याची भूमिका घेतली. कारण खरी नाती संकटात उभी राहतात आणि खोटी नाती तेव्हाच ओळखू येतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.